सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं पॅकेज जाहीर केलं। तर अक्कलकोट मतदारसंघाला 106 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील महापूर ओसरला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मात्र कायम आहे। शेतामधील हाती येईल अशा पिकातून उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। आम्हाला मदत म्हणून कोणत्याही वस्तू नकोय, मात्र कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही, असा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला। दिवाळीपूर्वी मदतीचं तात्पुरतं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही। त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आणि संघटनेचे नेते आणि संघटनांसोबत मिळून मोठं आंदोलन उभं करणार असा इशारा जरांगेंनी दिला। वाशिममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल फक्त 3 ते 3.5 हजारांपर्यंतचा दर मिळतोय। त्यात दिवाळी सुट्टीमुळे मागील 5 दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। वाशिममध्ये चिया पिकाची पेरणी सुरू झाली आहे। रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांची पेरणी करण्यात येते, मात्र यंदा चिया या नवीन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होते। जिल्ह्यात 5000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी करण्यात येते। वाशिममध्ये अतिवृष्टीचा संत्रा बागांना मोठा फटका बसलेला आहे। एका शेतकऱ्यानं 3 एकरवरील संत्रा बागेवर बुलडोझर फिरवला, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरातील सर्वच धरणं तुडुंब भरली, त्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पाद्वारे यंदा सर्वाधिक 5,48,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याच्या लिलावाचं कामकाज पार पडलं। कांद्याच्या बाजारभावात घसरण कायम आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून कांद्याला प्रति क्विंटल किमान 1000 ते 1500 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। कोल्हापुरात पाडव्यानिमित्तानं एका शेतकऱ्यानं लग्न समारंभाप्रमाणे गोठा सजवला। म्हशीप्रती असलेलं प्रेम या शेतकऱ्यानं अनोख्या पद्धतीनं दाखवलं। यावेळी वऱ्हाडी मंडळी म्हणून लावणी नृत्यांगनांनाही बोलवण्यात आलं।